छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते. आणि आज आपण सगळेजण ज्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत ते द्वारकादास श्यामकुमार या भव्य दिव्य स्टोअरच्या भव्य दिव्य उद्घाटन समारंभाप्रसंगी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. कारण खरं मनापासून शुभेच्छा देते. तुम्ही इथे मला एवढं मनापासून आमंत्रित केलं त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि एक डायलॉग म्हणते आणि मग माईक सुपूर्द करते. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस, स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस, वाजवतो नि गाजवतो तलवार मनगटी फिरवतो, झोपलेलेही होतात जागे जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवूया. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज उद्घाटन सोहळा करणार आहोत. उपस्थित सगळ्यांना मनापासून नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसुराणी साहेब यांना मनापासून मानाचा मुजरा करते. आणि आज आपण सगळेजण ज्या निमित्ताने इथे जमलेलो आहोत ते द्वारकादास श्यामकुमार या भव्य दिव्य स्टोअरच्या भव्य दिव्य उद्घाटन समारंभाप्रसंगी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया. कारण खऱ्या अर्थानं साडी हा आपल्या सगळ्यांचा अगदीच जवळकीचा विषय आहे. माझा सुद्धा, तुमचा सुद्धा, आणि इथे जमलेले जे सगळे पुरुष वर्ग आहेत त्यांचा सुद्धा. कारण रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, दिवाळी असेल, या सगळ्यांना तुम्हाला आमच्यासारख्या माता भगिनींना गिफ्ट द्यावं लागतं. आणि साडी हा खरंच खूप आमच्यासाठी अमूल्य असा दागिना आहे. त्यामुळे 77व्या या भव्य दिव्य उद्घाटन होतं इथे द्वारकादास श्यामकुमार या स्टोअरचं. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे 76 ब्रांचेस आहेत. आणि या भव्य दिव्य उद्घाटनाच्या निमित्तानं मी सुद्धा खूप शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. महाराणी येसुराणी साहेबांच्या भूमिकेसाठी तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम केलं, जे आशीर्वाद लाभले त्यासाठी आभार मानते. कारण तुमच्या प्रेमाशिवाय आणि तुमच्या आशीर्वादाशिवाय ही भूमिका पार पाडणं अगदीच अशक्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा संपूर्ण जगाला ठाऊक होता, पण त्यांच्या ताकदीचा असलेला तितकाच महत्वाचा असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांच्याच बरोबरीने असलेला महाराणी येसुराणी साहेबांचा इतिहास हा फार कमी लोकांना ठाऊक होता. पण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकेच्या निमित्तानं हा इतिहास आपल्या सगळ्यांच्या मनामनात घराघरात जाऊन पोहोचला. एक कलाकार म्हणून ही भूमिका संपल्यानंतर सुद्धा ही भूमिका तुमच्या सगळ्यांच्या मनात घर करून आहे. हे बघून खूप छान वाटतं. आणि इथून पुढे सुद्धा अनेक नवीन प्रोजेक्ट्स घेऊन, अनेक नवीन भूमिका घेऊन तुमच्या सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आभार मानते. आणि आपण आज सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं सकाळी 10 वाजल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेले आहात. काही जण मला बघण्यासाठी, माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी जमलेले असतील, त्यांना सुद्धा मनापासून आभार मानते त्यांचे. आणि पुन्हा एकदा द्वारकादास श्यामकुमारच्या या भव्य दिव्य स्टोअर उद्घाटन समारंभ प्रसंगी या स्टोअरच्या सगळ्याच टीमला
द्वारकादास श्यामकुमारच्या सगळ्याच संपूर्ण टीमला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देते. तुम्ही इथे मला एवढं मनापासून आमंत्रित केलं त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि एक डायलॉग म्हणते आणि मग माईक सुपूर्द करते. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. वाजवतो नि गाजवतो, तलवार मनगटी फिरवतो. झोपलेलेही होतात जागे, जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि आता थोड्याच वेळात तुमच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पण खूप सारी शॉपिंग इथे करायची आहे. तर तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. खूप साऱ्या महिला म्हणत होत्या जी साडी तुम्ही सिलेक्ट करणार आहे तीच साड्या त्या घेणार आहेत. तर तुम्हाला कुठल्या व्हेरायटीच्या आणि कुठल्या प्रकारच्या साड्या सगळ्यात जास्त आवडतात? मी खरं तर आत्ता त्या प्रोसेस मध्ये पडते, कारण काही दिवसांपूर्वीच एंगेजमेंट झाली आणि लग्नाला अजून टाइम आहे. पण मी आता शिकते या सगळ्यांकडनंच की कुठल्या पद्धतीच्या साड्या चॉईस कराव्यात किंवा काय पद्धतीच्या साड्या आपल्याला छान दिसतील. खरं तर एक सेलिब्रिटी म्हटल्यानंतर आमच्याकडे डिझायनर्स असतात आणि ते छान डिझाईन करतात साड्या. पण द्वारकादास श्यामकुमार या स्टोअरवर पहिल्यापासून प्रेम आहे आणि ते जे काही साड्या बनवतात ते खूप युनिकच असतात. त्यामुळे मला असं प्रश्न पडलाय की जर मी एखादी साडी चॉईस केली आणि त्यांच्याकडे नेमकी तेवढी एकच साडी असेल तर तुम्हाला सगळ्यांना वेटिंगवर थांबावं लागेल. पण हरकत नाही. किंबहुना असं होतं दरवेळेस की सेलिब्रिटीजला खूप फॉलो केलं जातं, त्यामुळे आम्ही ज्या साड्या नेसतो त्या साड्यांचा फोटो काढून शॉपमध्ये केलं जातं आणि आम्हाला अशीच साडी हवी आहे असं सांगितलं जातं. पण बघूयात आता मी वरती जाऊन चेक करेन की कुठली साडी जास्त छान वाटेल. थँक्यू सो मच मॅम. आता मी माननीय सविताताई फुले यांना आणि सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करते. कलर आहे बघ, राणी कलर वगैरे चांगलं चांगलं. एसी चालू करा ना. एसी सुरेश मामा सेलेक्ट करने में जाओ जल्दी. मॅडम आपण सुरू करू प्युअर चंदेरी. चंदेरी म्हणजे एक साऊथ मध्ये गावाचं नाव आहे. तिथे साड्या तयार होतात म्हणून त्याचं साडीचं नाव चंदेरी. पूर्ण हेडलूम साडी. हे पहा एकदम स्टँडर्ड असा आयटम. 2,500-3,000 रुपये मार्केट प्राइस आहे ह्याची. एकदम नवीन मालाचा ऑफर ठेवलेले सध्या एका महिन्यासाठी. गिरायकाचा भरपूर असा फायदाच आहे. 2,500-3,000 रुपयाची साडी आहे. ही बी शॉकिंग प्राइस मध्येच आपल्याकडे फक्त 1,690 रुपयाला. रुपयाला 2 डोला सिल्क असे रिच पदर भरगतचं पदर येणार ऑल ओव्हर साडीमध्ये. असे डिझाईन्स पहा डोला सिल्कचे एकदम सुंदर अशी साडी आहे. 1,700 रुपये.
त्यामध्ये बी 10 ते 12 कलर्स मिळून जातील आपल्याला. त्याच्यातूनच जर आणखी थोडी चांगली घ्यायची म्हणलं तर ही नारायणपेठ मध्येच आहे. हे पण 1090 रुपयाला. हे सेम कलर आपल्याला 750 मध्ये बी आणि 1090 मध्ये दोन्ही बी आयटम मध्ये मिळून जाईल. ह्याचा कपडा आणखी थोडा चांगला आहे तर ही 1090 ला आहे. ह्याच्यामध्ये 750 वाली पण आपल्याला मिळून जाईल. सध्या दुकानमध्ये एवढी गर्दी असल्यामुळे मी आपल्याला सिलेक्टेड पीस दाखवले. स्वतः दुकानला व्हिजिट करा. भरपूर असा नवीन स्टॉक अवेलेबल आहे आपल्याकडे.